मुख्यमंत्री पदाची पाटी काढल्यावरून आता चर्चा रंगतेय। पाटी आधी काढली नंतर पुसून लावली। मुख्यमंत्री पदाची पाटी काढल्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना पाहायला मिळते। पाटी आधी काढली आणि नंतर ती पाटी पुन्हा पुसून लावण्यात आलेली आहे। तर मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा दिलेला आहे। राज्यपालांकडे तो राजीनामा सुपूर्द केलेला आहे। तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताच आता मंत्रिमंडळ सुद्धा बरखास्त झालेला आहे। लवकरच सत्ता स्थापन होईल, लवकरच मुख्यमंत्री कोण हे ठरेल। मात्र मुख्यमंत्री पदाची पाटी काढल्यावरून चर्चा सुरू झालेली आहे आणि ही पाटी आधी काढण्यात आली, मात्र पुन्हा ही पाटी पुसून त्याच जागी लावण्यात आली आहे। दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। पाहूयात। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो आहे कार्यकाळ संपणार आहे। आज ते मुख्यमंत्री पदाचा जो आहे राजीनामा देणार आहेत। आपण आहोत सध्या नागपूरमधील मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान रामगिरी येथे आणि या रामगिरी इथल्या गेटवर जी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जी पाटी इथे लावण्यात आलेली आहे आणि ही पाटी आचारसंहिता लागू झाल्यावर ही पाटी काढण्यात आली होती। जसा आदेश आला होता त्या आदेशानुसार ही जी पाटी आहे ती काढण्यात आली होती। मात्र आज परत आचारसंहिता संपल्यावर जी आहे परत जी आहे इथे ही पाटी लावण्यात आलेली आहे। यामध्ये बघू शकतो आपण की 3 खिळे आहेत या पाटीला, मात्र 2च खिळे सध्याचे लावून ठेवले आहे। एक खिळा अजूनपर्यंत लावलेला नाही आहे आणि या माध्यमांनी जर बघितलं गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत याकरिता जे आहे भाजपकडून सांगण्यात येत आहे। मात्र एकनाथ शिंदेचे शिवसेनेमधले जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचं देखील म्हणणं आहे की मुख्यमंत्री जे आहे एकनाथ शिंदेच झाले पाहिजे। मात्र याचा सगळा जर विचार केला तर मुख्यमंत्री कोण बनेल याबद्दल जे आहे राज्यपालच जे आहे ठरवतील आणि या अनुषंगाने ही पाटी जी आहे काढण्यात आली होती। आचारसंहितेच्या अनुषंगाने ही पाटी काढण्यात आली होती, मात्र आज ती परत लावण्यात आलेली आहे। या अनुषंगाने जे अधिकाऱ्यांशी आपण जेव्हा बातचीत केली होती तर अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की पाटी जी काढण्यात आलेली आहे आचारसंहिता देखील आहे आणि त्यानंतर हे जे ग्रेनेड आहे हे ग्रेनेड देखील साफ करण्याकरता, याचं पॉलिशिंग करण्याकरता जे आहे ही पाटी काढण्यात आल्याची आपल्याला ही माहिती मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध सोबत हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।